महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी 17 सप्टेंबरपासून 16 दिवस उपोषण करून धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी मागणीसाठी संघर्ष करणारे दीपकभाऊ बोराडे यांना आज शहरातील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि समाजातील चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी आगामी काळात लढाई लढण्यासाठी संवाद साधण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन जालना शहरातील मुक्तेश्वर लॉन्स येथे आयोजित करण्यात आलं होतं। धनगर समाजाच्या 36 जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून दिशा आणि दशा काय या विषयावर चर्चा करण्यात आली। या प्रसंगी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षण लढाईची दिशा कशी असावी, आगामी काळात याबाबत मत व्यक्त करण्यात आलं। काही दिवसांवर दीपावली सण आला असून या प्रसंगी धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपकभाऊ बोराडे यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन आराम केला पाहिजे याबाबत अनेक समाजातील ज्येष्ठ मंडळींनी त्यांना सल्ला दिला आणि समाजाला मार्गदर्शन केलं। आगामी काळातील निर्णय हा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करून संघटनात्मक निर्णय घेतला जाईल असं देखील संघर्ष योद्धा दीपकभाऊ बोराडे यांनी समाजाला बोलताना व्यक्त केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून राघोजी पुंडगे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।